पंचममण्डलं द्वितीयः पाठः दुष्यन्त सर्वदमनयोः। या पाठातील व्याकरणाचे काही अंश आपण भाषाभ्यासासाठी पाहणार आहोत. बालः जृंभस्व सिंह दंतांस्ते गणयिष्ये. जृंभस्व जृंभ धातू पहिल्या गणाचा आत्मनेपदी, लोट लकार मध्यम पुरुषाचे एकवचन. सिंह हे संबोधनाचे रूप आहे. सिंह या आकारांत पुल्लिंगी शब्दाचे संबोधन एकवचन. दंतान अधिक ते असा हा संधी आहे. इथे अनुस्वार आणि स येतो हे इथे लक्षात ठेवायचे. गणयिष्ये गणधातू दहाव्या गणाचा उभयपदी इथे आत्मनेपद, लुट लकार द्वितीय भविष्यकाळ, उत्तम पुरुषाचे एकवचन. प्रथमा अविनीत हंत वर्धते तव संरंभः. वर्धते हा अर्थातच वृद्धवर्ध पहिल्या गणाचा आत्मनेपदी धातू, लट लकार, प्रथम पुरुषाचे एकवचन. स्थाने खलु ऋषीजनेन सर्वदमन इति कृतनामधेयोसी. कृतनामधेयः अधिक असी असा इथे समास आहे. राजा आत्मगतम किन्नु खलु बाले अस्मिन् औरसः इव पुत्रे स्निह्यति मे मनः. बाले अधिक अस्मिन् अधिक औरसः अधिक इव असा हा संधी आहे. बाले अधिक अस्मिन् अवग्रह संधी, औरसः अधिक इव इथे विसर्गाचा लोप झालेला आहे. पुत्रे स्निह्यति या ठिकाणी स्नेह धातू चौथ्या गणाचा परस्मैपदी याला सप्तमीची अपेक्षा असते. स्नेह म्हणजे प्रेम करणे, ज्याच्यावर प्रेम करायचं त्याची सप्तमी विभक्ती. तर उपपद विभक्तीची योजना करा यासाठी हा धातू लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नूनम अनपत्यता माम वत्सलयती. वत्सलयती हा नामधातू आहे, त्याचं लट लकाराचं प्रथम पुरुषाचं एकवचन. प्रथमा तापसी वत्स एनम बालमृगेंद्रम मुंच. मुंच हे रूप मुच मुंच धातूचं सहाव्या गणाचा परस्मैपदी, लोट लकाराचे मध्यम पुरुषाचे एकवचन. अपरम ते क्रीडनकम दास्यामी. दास्यामी हे रूप दा धातूचं लुट लकार द्वितीय भविष्यकाळ उत्तम पुरुषाचे एकवचन. याला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. ज्याला द्यायचं त्याची चतुर्थी विभक्ती, म्हणून ते हे सर्वनाम आहे, युष्मत सर्वनाम. त्याची चतुर्थी एकवचनाचं रूप इथे दिसत आहे. तुभ्यम ते, ते हे वैकल्पिक रूप आहे. युष्मत सर्वनाम चतुर्थीचं एकवचन. दा हा धातू आपल्याला उपपद विभक्तीसाठी लक्षात ठेवायला हवा. सर्वदमनः कुत्र देही एतत्. देही अधिक एतत्, देही मधलं ही ह्रस्व हा दा धातूचा तिसऱ्या गणाचा उभयपदी, त्याचा परस्मैपदी लोट लकार मध्यम पुरुषाचे एकवचन. इति हस्तं प्रसारयति. प्रसारयति अर्थातच लट लकाराचे रूप आहे. राजा कथम चक्रवर्ती लक्षणम अपि अनेन धार्यते. चक्रवर्ती लक्षणम अधिक अपि अधिक अनेन असा हा संधी आहे. धार्यते हे रूप अर्थातच कर्मणी वर्तमान काळाचे रूप आहे. लट लकाराचे रूप हे मात्र कर्मणी मधला य हे रूप कर्मणी आहे असे दाखवत आहे. द्वितीय तापसी सुव्रते न शक्यः एषः वाचामात्रेण विरमयितुम्. न शक्यः, शक्यः हे शक धातूचं कृत्य प्रत्ययांत रूप, म्हणजे हा शब्द कृदंतांमध्ये येणार. सगळी धातुसाधित विशेषण ही कृदंत असतात. विरमयितुम हे वि अधिक रम धातूचे तुमंत अव्यय.
दिलेल्या अवतार्यातील तुमंत अव्यय शोधण्याचा आपल्याला प्रश्न असतो. सुव्रते, सुव्रता आकारांत स्त्रीलिंगी शब्दाचं संबोधन एकवचन. गच्छ त्वम, इथे गच्छ गमधातूचा लोट लकार, मध्यम पुरुषाचे एकवचन. मदीये उटजे मृत्तिका मयूरः तिष्ठति, मृत्तिका मयूरः अधिक तिष्ठति असा संधी आहे, विसर्गाचा स झाला आहे. तिष्ठति हा लटलकार. तम अस्य उपहर, इथे तम अधिक अस्य अधिक उपहर हा संधी झालेला आहे आणि उपहर हे रूप उप अधिक रू धातूचं पहिल्या गणाचा धातू आहे उभयपदी. इथे परस्मैपदी लोट लकार, मध्यम पुरुषाचे एकवचन. प्रथमा तापसी तथा इति निष्क्रांता, निस अधिक क्रम या धातूचं हे एक त प्रत्ययांत रूप आहे आणि म्हणून हे रूप कृदंत आहे. हे आहे कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण आणि ही धातुसाधित विशेषण अर्थातच कृदंत या गटात आहेत. द्वितीया तापसी राजानम अवलोक्य, अवलोक्य हे अव अधिक लोक धातूचं ल्यबंत अव्यय. भद्रमुख एही तावत, हे भल्या माणसा इकडे ये. एही तावत, एही हे ई धातूचं दुसऱ्या गणाचा परस्मैपदी धातू आहे. लोट लकार मध्यम पुरुषाचे एकवचन. राजानम अवलोक्य, राजानम हे राजन अनंत पुल्लिंगी शब्दाचे द्वितीयेचे एकवचन. अशा प्रकारे नामतालिकेमध्ये आपल्याला दिलेल्या शब्दाचा मूळ शब्द काय आहे, प्रातिपदिक काय आहे, त्याच्या शेवटी त्या शब्दाच्या शेवटी कुठलं अक्षर आहे, म्हणजे राजानम, राजन हा अनंत शब्द आहे, अन शेवटी आहे. त्यानंतर त्याची लिंग, वचन, विभक्ती हे सर्व नामतालिकेत आपल्याला लिहायचे आहे. मोचय अनेन बाध्यमानम बालमृगेंद्रम, मोचय हे रूप मगाशी आपण जे मुंच असं रूप पाहिलं त्याचंच हे निजंत आहे, मुच धातूचं निजंत आणि लोट लकार, मध्यम पुरुषाचे एकवचन. बाध्यमानम, बाधते, बाध धातू पहिल्या गणाचा आत्मनेपदी, त्याचं बाध्यमानम हे रूप अर्थातच कर्मणी स्वरूप हे बाध्यमानम आणि वकाधावी म्हणजे शानज प्रत्ययांत हे रूप आहे आणि म्हणून ते कृदंत आहे. राजा उपगम्य सस्मितम ऐ भो महर्षी पुत्र, भो हो विसर्ग असतो त्याचा लोप झालेला आहे. उपगम्य हे ल्यबंताव्यय उप अधिक गम या धातूचं. सस्मितम हा जो शब्द आहे तो समासांमध्ये विचारला जाईल. सस्मितम हा समास स्मितेन सह असा अव्ययीभाव समास आहे. बाध्यमानम हे रूप आपण बघितलं, बाध धातूचं शानच प्रत्ययांत रूप आहे आणि ते कर्मणी वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण असल्यामुळे कृदंत रूप आहे. यानंतर द्वितीय तापसी भद्रमुख न खलु अयम ऋषिकुमारः, खलु अधिक अयम असा हा संधी आहे. उ अधिक अ इथे त्याचा व झाला आहे. राजा बालकम उपलालयन, बालकम उपलालयन, उपलालयन हे रूप उप अधिक लाल 10व्या गणाचा धातू आहे उभयपदी. अर्थ कुरवाळणे, लाड करणे, कौतुक करणे असा अर्थ आहे. या धातूचं हे शत्रु प्रत्ययांत म्हणजेच वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण आहे, कृदंत आहे. न चेत मुनिकुमारः अयम, मुनिकुमारः अधिक अयम मुनिकुमारोयम असा अवग्रह संधी झालाय. विसर्गाचा ओ झाला, अचा अवग्रह झाला.
अथ कः अस्य व्यपदेशः, कः अधिक अस्य, इथे पण विसर्गाचा ओ आणि अचा अवग्रह असा हा अवग्रह संधी आहे. द्वितीय तापसी पूर्ववंशः राजा आत्मगतम. आत्मगतम हा शब्द सुद्धा आत्मानं गतम द्वितीय तत्पुरुष समास आहे. कथम एकान्वयः मम असा हा संधी आहे. विसर्गाचा ओ झालाय. प्रकाशम कथम अस्य जननी अत्र देवगुरोः तपोवने प्रसूता. द्वितीय तापसी अप्सरस संबंधेन. अप्सरसः संबंधेन, अप्सरसः संबंधः षष्ठी तत्पुरुष तेन असा हा समास आहे. राजा अपवार्य. अपवार्य हे ल्यबंत रूप. हंत द्वितीयम् इदम् आशाजननम्. प्रकाशम् अथ सा तत्र भवति किमाख्यस्य राजर्षेः पत्नी. राजर्षेः राजर्षी ह्रस्व इकारांत पुल्लिंगी शब्दाचं षष्ठीचं एकवचन. द्वितीय तापसी कः तस्य धर्मदार परित्यागिनः नाम संकीर्तयितुं चिंतयिष्यति. कः अधिक तस्य असा संधी आहे. विसर्गाचा स झालाय. धर्मदार परित्यागिनः विसर्गाचा ओ झाला आहे. धर्मदार परित्यागिनः परित्यागिन असा इन्नंत शब्द आहे. पुल्लिंगी षष्ठीचे एकवचन. संकीर्तयितुम हे तुमंत अव्यय सम अधिक कीर्त धातूचे तुमंत अव्यय आहे. चिंतयिष्यति इथे चिंत धातू 10व्या गणाचा उभयपदी, इथे परस्मैपदी. लुट लकार म्हणजे द्वितीय भविष्यकाळ प्रथम पुरुषाचे एकवचन. राजा स्वगतम. इयं खलु कथा माम एव लक्षीकरोति. लक्षीकरोति हे च्वी रूप आहे. इथे लक्ष अधिक क्रू धातू 8व्या गणाचा उभयपदी, इथे परस्मैपद लट लकार प्रथम पुरुषाचे एकवचन. यदि तावद अस्य शिशोः मातरं नामतः पृच्छामि. शिशोः मातरम विसर्गाचा र झाला. शिशोः मातरम हा संधी. नामतः पृच्छामि तहा असा प्रत्यय पंचमीचा अर्थ तो दाखवतो. पृच्छामि प्रच्छ धातू 6व्या गणाचा परस्मैपदी लटलकार उत्तम पुरुषाचे एकवचन. अथवा अनार्यः परदार व्यवहारः. न आर्यः अनार्यः हा नयतत्पुरुष समास. प्रविश्य मृण्मयूरहस्ता. प्रविश्य हे प्रअधिक विष धातूचं ल्यबंत अव्यय. मृण्मयूरहस्ता मृदां मयूरः षष्ठी तत्पुरुष मातीचा मोर. मृण्मयूरः हस्ते यस्याः सा असा बहुव्रीही समास. प्रथमा तापसी सर्वदमन. शकुंतलावण्यम प्रेक्षस्व. सर्वान् दमयति इति हा उपपद तत्पुरुष समास आहे. सर्वदमन. शकुंतलावण्यम शकुंतस्य लावण्यम षष्ठी तत्पुरुष समास. प्रेक्षस्व हे रूप प्रेक्ष धातूचे पहिल्या गणाचा आत्मनेपदी या धातूचे लोटलकार मध्यम पुरुषाचे एकवचन. बालः सदृष्टिक्षेपम. दृष्टिक्षेपेण सह तृतीय तत्पुरुष. दृष्टेः क्षेपः षष्ठी तत्पुरुष. कुत्र वा मम माता. माता मातृ ऋकारांत स्त्रीलिंगी शब्दाचे प्रथमा एकवचन. राजा आत्मगतम किं वा शकुंतला इति अस्य
मातुः आख्या. शकुंतला अधिक इति अधिक अस्य मातुः अधिक आख्या. मातु हे मातृशब्दाचे ऋकारांत स्त्रीलिंगी शब्दाचे षष्ठीचे एकवचन. संती पुनः नामधेय सादृश्यानी. संती हे रूप अस धातूचं लट लकार प्रथम पुरुषाचे बहुवचन. सर्वदमनः रोचते मे एषः भद्रमयूरः. आता इथे रोचते हे रूप लटलकाराचं आहे. रुच धातू पहिल्या गणाचा आत्मनेपदी. लटलकार प्रथम पुरुषाचे एकवचन. या धातूला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. ज्याला आवडते त्याची चतुर्थी म्हणून मे अस्मत् सर्वनामाची चतुर्थी आहे. मह्यम मे वैकल्पिक रूप. मला आवडतो मे हे चतुर्थीचं एकवचन. ज्याला आवडते त्याची चतुर्थी तसंच जे आवडते त्याची प्रथमा म्हणून एषः भद्रमयूरः. मला काय आवडतोय? हा मयूर, हा छान मोर. म्हणून एषः भद्रमयूरः हे दोन शब्द प्रथमा विभक्तीत आहेत. जे आवडते त्याची प्रथमा, ज्याला आवडते त्याची चतुर्थी विभक्ती होते. उपपद विभक्तीसाठी सुद्धा हा धातू महत्वाचा आहे. इति क्रीडनकम आदत्ते. आदत्ते आ अधिक दा या धातूचा तिसऱ्या गणाचा हा धातू आहे. भयपदी. इथे आत्मनेपदी लटलकार प्रथम पुरुषाचे एकवचन. प्रथमा तापसी विलोक्य सोद्वेगम. विलोक्य हे ल्यबंताव्यय वि अधिक लोक धातूचे. तर सोद्वेगम उद्वेगेन सह हे हा अव्ययीभाव समास. अहो रक्षाकरंडकम अस्य मणिबंधे न दृश्यते. दृश्यते दृश्य धातूचा कर्मणी वर्तमान काळ. कर्मणी लटलकार प्रथम पुरुषाचे एकवचन. राजा अलम अलम आवेगेन. अलम या अव्ययाला तृतीयेची अपेक्षा असते. अलम म्हणजे पुरे झाले, बास झाले, नको, आता नको असा अर्थ अलम या अव्ययाचा असतो. जे नको, जे पुरे झालं, बास झालं त्याची तृतीय विभक्ती. म्हणून आवेगेनं हा शब्द इथे तृतीय विभक्तीत तृतीय एकवचनामध्ये दिसतो आहे. तेव्हा उपपद विभक्तीसाठी हे आपल्याला अव्यय लक्षात ठेवायचं आहे. ननु इदम अस्य सिंहशावक विमर्दात परिभ्रष्टम. विमर्दात विमर्द पुल्लिंगी अकारांत शब्दाचे पंचमीचे एकवचन. ननु अधिक इदम अधिक अस्य हा संधी लक्षात ठेवायचा आहे. परिभ्रष्टम हे रूप त प्रत्यंत आहे म्हणून कृदंत आहे. इति आदातुम इच्छति. इत्यादातुम इच्छति इथे संधी आहे. इति आदातुम इच्छति. आदातुम हे तुमंत अव्यय आहे. आपल्याला परिच्छेदातील तुमंत आणि ल्यबंत त्वांत अव्यय शोधा असा प्रश्न असतो. तर ही अव्यय शोधताना ती जर अशी संधीमध्ये असतील, संधियुक्त शब्दात आलेली असतील तर आपल्याला तो संधी सोडवून तिथून ती शोधता येतात. इति आदातुम इच्छति. इच्छति अर्थातच लट लकार प्रथम पुरुषाचे एकवचन. उभे मा खलु इदम अवलंब्य. खलु अधिक इदम अधिक अवलंब्य असा संधी आहे. अवलंब्य हे ल्यबंत अव्यय आहे. अव अधिक लंब पहिल्या गणाचा आत्मनेपदी धातू आहे त्याचे. आता मा हे अव्यय आहे निषेधार्थक. म्हणजे एखादी गोष्ट करू नका असं सांगण्यासाठी मा हे अव्यय वापरलं जातं. निषेध प्रतिषेध दाखवण्यासाठी हे अव्यय वापरलं की त्याच्या पुढे लोट लकार वापरावा अशी अपेक्षा असते. मा या अव्ययाला लोट लकाराची अपेक्षा असते. परंतु प्राचीन ग्रंथांमध्ये काही वेळा अशा प्रकारे ल्यबंत अव्यय सुद्धा वापरलेलं दिसतं.
आता जर हा मा हे अव्यय उपपद विभक्तींसाठी जर आपल्याला विचारलं गेलं तर तिथे लोट लकार वापरायचा आहे, इथे आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं. आणि म्हणून मा अवलंबस्व असं मध्यम पुरुषाचं, आत्मनेपदी मध्यम पुरुषाचं लोट लकाराचं रूप आपल्याला इथे करता येतं. किंवा प्रथम पुरुषाचं मा अवलंबताम असं रूप सुद्धा करता येईल. कथम गृहीतम अनेन. गृहीतम हे ग्रह धातूचं त प्रत्यंत कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण म्हणून हे कृदंत आहे. इति विस्मयात उरो निहित हस्ते परस्परम अवलोकयतः. आता इथे अवलोकयतः हा लट लकार हा प्रथम पुरुषाचं द्विवचन आहे. विस्मयात हा शब्द पंचमी विभक्तीमध्ये आहे. विस्मय हा पुल्लिंगी हा शब्द आहे, अकारांत पंचमीचे एकवचन. आपल्याला दिलेल्या उतार्यातून दिलेल्या विभक्तीचे शब्द सुद्धा शोधायचे असतात. तर अशा वेळी आपल्याला दिलेल्या उतार्यातील ह्या सगळ्या शब्दांच्या विभक्ती ह्या लक्षात ठेवायचे. राजा किमर्थम प्रतिषिद्धाः स्मः. प्रतिषिद्धाः हे पण त प्रत्यंत आहे आणि म्हणून कृदंत आहे प्रति अधिक सिद्ध धातूचं, आणि म्हणून हे आहे त प्रत्यंत कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण कृदंत. स्मः हे रूप असं धातूचं लटलकार उत्तम पुरुषाचे बहुवचन. शृणोतु महाराजः. शृणोतु इथे श्रू धातूचा लोट लकार प्रथम पुरुषाचे एकवचन. एषा अपराजिता नाम औषधिः भगवता मारीचेन दत्ता. भगवता भगवत तकारांत पुल्लिंगी शब्दाचे तृतीयेचे एकवचन. दत्ता हे दा धातूचे त प्रत्यंत कर्मभूधावी म्हणून कृदंत. एताम किल माता पितरौ आत्मानं च वर्जयित्वा अपरः भूमिपतितां न गृह्णाति. इथे माता पितरौ अधिक आत्मानं हा संधी आहे. वर्जयित्वा हे रूप वर्ज धातूचं त्वांत अव्यय आहे. अपरहा अधिक भूमिपतिताम असा इथे संधी आहे. गृह्णाती हा ग्रह धातू नवव्या गणाचा उभयपदी, इथे परस्मैपद लट लकार प्रथम पुरुषाचे एकवचन. माता पितरौ हा आहे संधी, क्षम्यताम, माता पितरौ हा आहे समास. माताच पिताच द्वंद्व समास. आत्मानं हे रूप आत्मन या अनंत पुल्लिंगी शब्दाचे द्वितीयेचे एकवचन. राजा अथ गृह्णाति प्रथमा तापसी. ततः तम इथे संधी आहे, ततः अधिक तम. सर्पः भूत्वा दशती. सर्पः भूत्वा इथे विसर्गाचा ओ झालाय संधी. भूत्वा हे त्वांत अव्यय. दशती हा दश धातूचा दंश धातूचा पहिल्या गणाचा परस्मैपदी धातू आहे, त्याचा लटलकार. राजा भवतीभ्यां कदाचित अस्याः प्रत्यक्षीकृता विक्रिया. कदाचित अधिक अस्याः तचा द झाला असा हा इथे संधी आहे. भवतीभ्यां भवती दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, सर्वनाम आहे. या सर्वनामाचे तृतीयेचे द्विवचन. प्रत्यक्षीकृता हे च्वी रूप आहे. प्रत्यक्ष अधिक कृ या धातूचं हे च्वी रूप आहे आणि कृता हे काय आहे त प्रत्ययांत कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण आणि म्हणून कृदंत आहे. उभे अनेकशः. राजा सहर्षम बालम परिष्वजते. सहर्षम हर्षेण सह अव्ययीभाव
परिष्वजते, परी अधिक स्वंज धातू आहे त्याचं हे पहिल्या गणाचा आत्मनेपदी लट लकार. प्रथम पुरुषाचे एकवचन सर्वदमनः माम मुंच माम. मम खलु तातः दुष्यन्तः, तातः अधिक दुष्यन्तः विसर्ग आहे. न त्वम. राजा सस्मितम, एषः विवादः एव प्रत्याययति. आता इथे प्रत्यायती हे सुद्धा रूप लटलकाराचं आहे. सस्मितम स्मितेन सह हा अव्ययीभाव समास. एषः विवादः अधिक एव विसर्गाचा लोप झालेला दिसतोय, असा इथे संधी आहे.